हॅलो स्टुडंट्स, स्पेक्ट्रम अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर मधील एक्सरसाइज क्वेश्चन जे आहेत, न्यूमरिकल प्रॉब्लेम्स याविषयी पाहणार आहोत, जे की एक्सरसाइज मध्ये आपल्याला दिलेले आहेत. सो क्वेश्चन नंबर 5 एक्सरसाइज मध्ये टेक्स्ट बुक क्वेश्चन जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे, an object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet? आता आपल्याला इथं जर पाहिलं, यामध्ये प्रश्न असा विचारलाय की एक वस्तू आहे, एखादी वस्तू जी की एका 5 मीटर हाईट वरून, ठीक आहे, 5 मीटर हाईट वरून खाली जे आहे फेकलेली आहे, तर तिला खाली जमिनीवर येण्यासाठी 5 सेकंद लागतात, म्हणजे एखाद्या प्लॅनेटवर. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द प्लॅनेट? तर त्या प्लॅनेटवर जी ची किंमत काय? तर हे एक एक्झाम्पल आपण फ्री फॉलच्या कंडिशन मध्ये याचं एक इक्वेशन आपण वापरू शकतो. सो याचं सोल्युशन बघूया आपण कशा प्रकारे करतो. सो सोल्युशन, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट गिवन डाटा. ठीक आहे, व्हॉट इज गिवन? सो ऑब्जेक्ट रिचेस ॲट द ग्राउंड आफ्टर 5 सेकंड, म्हणजे ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती एका उंचीवरून खाली सोडलेली आहे, म्हणजे त्याचं इनिशियल व्हेलॉसिटी आपण 0 घेत असतो. नंतर जे s इक्वल टू 5 मीटर आहे, म्हणजे जी हाईट जी दिलेली आहे, हाईट इक्वल टू 5 मीटर दिलेली आहे, आणि t इक्वल टू 5 सेकंड दिलेले आहेत. तर या ठिकाणी गिवन डाटा आहे. नेक्स्ट, फ्रॉम सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर. हे जे आहे इक्वेशन ऑफ मोशन आहे, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन सेकंड आहे. या ठिकाणी s म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, t म्हणजे टाइम, आणि 1/2 at स्क्वेअर हे ऍक्सेलरेशन आणि टी टाइम आहे. तर हे इक्वेशन मध्ये जर आता ही बघितली कंडिशन u इज इक्वल टू 0, म्हणजे ती वस्तू पूर्णपणे फ्री फॉल मध्ये येते. या ठिकाणी हे जे u इक्वल टू 0 यामध्ये जर आपण किंमत ठेवलाय, तर आपल्याला काय काढायचंय? ऍक्सेलरेशन म्हणजे g काढायचंय. जर आपण फ्री फॉलची कंडिशन घेतली, तर या ठिकाणी h इज इक्वल टू ut प्लस जे आहे 1/2 gt स्क्वेअर येईल. इथे जे किंमत ठेवलेली आहे s इज इक्वल टू 5 1/2 gt स्क्वेअर, म्हणजे 5 स्क्वेअर. सो फ्रॉम दिस we get the value of g equal to 10/25, that is 0.4 meter per second square. This is the direct equation. Okay, we have to put the given values in the second equation of motion. We get the answer. Value of g on that planet is 0.4 meter per second square. So final answer will be, hence the value of g on the planet is 0.4 meter per second square. म्हणजे अशा प्रकारे पूर्ण सोल्युशन झाल्यानंतर आपल्याला जे प्रश्नात विचारले ते आपण एका वाक्यात त्याचं उत्तर लिहू शकतो. नेक्स्ट, द रेडियस ऑफ प्लॅनेट इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इफ द मास ऑफ ए इज ma, what must be the mass of b so that the value of g on b is half that of its value on a. म्हणजे या ठिकाणी जे आपल्याला गिवन डाटा दिलेला आहे की एखादा प्लॅनेट ए आहे, त्या प्लॅनेटचं जे रेडियस आहे, ओके, इट इज द हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे दोन आहेत, प्लॅनेट ए आणि प्लॅनेट बी, दोन ग्रह आहेत. तर प्लॅनेट ए चं जे रेडियस आहे, इट इज द हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे प्लॅनेट ए जो आहे तो लहान आहे साईजनं, आणि जो प्लॅनेट बी आहे तो मोठा आहे. आणि याचा तो जो रेडियस बघितली तर प्लॅनेट बी पेक्षा हाफ रेडियस आहे, म्हणजे अर्धी रेडियस आहे याची. ठीक आहे. इफ द मास ऑफ द ए इज ma, जर प्लॅनेट ए चं मास ma असेल, व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी, म्हणजे दुसऱ्या ग्रहाचं जे मास आहे ते किती असेल, बी ग्रहाचं. सो दॅट काय दिलेलं आहे, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी, व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज अ हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. म्हणजे त्यांनी दिले की बी या ग्रहावर जे आहे व्हॅल्यू ऑफ जी आहे ती काय आहे, हाफ आहे कोणापेक्षा, व्हॅल्यू ऑफ जी ऑन द ए. तर हा गिवन डाटा दिलेला आहे. या ठिकाणी सोल्युशन आपण पाहतोय. So we have to use this acceleration due to gravity. Okay, the acceleration due to gravity of the planet is given as small g equal to gm upon r square, where g is the universal gravitational constant and m is the mass of that planet. Okay, from this planet A, that planet A will be the acceleration due to gravity for the planet A equals to gma upon ra square, because
this acceleration due to gravity depends on the mass of the planet and radius of the planet. So both these values we can put in this equation. For planet A, this is the equation. For planet B, GB equal to capital G mb divided by rb square. म्हणजेच हे mass of B आहे that planet and this is the radius of the planet from the given data. Now it is given that GB equal to 1 by 2 GA. म्हणजे यांनी असं सांगितलं की जो व्हॅल्यू ऑफ G आहे ती प्लॅनेट B वर किती आहे, हे प्लॅनेट A वर जेवढी आहे त्याच्या 1 by 2 म्हणजेच हाफ आहे, अर्धी आहे. ठीक आहे, हा गिवन डाटा आपण यूज करणार आहोत. आणखी एक गिवन डाटा काय दिलेला आहे की रेडियस ऑफ A जे आहे ते 1 by 2 ऑफ RB आहे. ठीक आहे, रेडियस ऑफ जे आहे प्लॅनेट A इज इक्वल टू हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट B. So using these two data, given data, we have GMB upon RB square equal to 1 upon 2 GMA upon RA square. तर या ठिकाणी हे जे इक्वेशन आलेलं आहे ते आपल्याला गिवन डाटाचा जो वापर केलेला आहे त्या ठिकाणाहून काय होतं, आपल्याकडे हे इक्वेशन 1 म्हणजे आपण म्हणू शकतो GA आणि GB जे आहे या दोघांचा वापर केलेला आहे आणि GB ची किंमत जी आहे तिथं हे केलेली आपण पुट GB equal to 1 upon 2 GA. ठीक आहे, तर MB या ठिकाणी आपण जर इक्वेशन सॉल्व्ह केलं, रिअरेंज केलं तर MB इक्वल टू काय येतं 1 by 2 MA RB स्क्वेअर अपॉन RA स्क्वेअर. हे इक्वेशन वरून आपण सिंपल इक्वेशन काढू शकतो. MB म्हणजे मास ऑफ दॅट प्लॅनेट B, त्या ग्रहाचं B या ग्रहाचं मास किती असतं 1 by 2 MA RB स्क्वेअर डिवाइड बाय. आता इथं परत आपण गिवन डाटा दिलेला आहे की RA जो आहे इथं गिवन आहे RA इक्वल टू किती आहे, या दोघांचं रिलेशन काय RA आणि RB मध्ये की हा जो रेडियस ऑफ A आहे तो किती आहे 1 by 2 ऑफ रेडियस ऑफ B आहे. तर याची जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली आणि जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय येतं 2 टाइम्स मास ऑफ A. म्हणजे जर आपण ह्या कंडिशन नुसार जर याला सॉल्व्ह केलं तर जे आहे मास ऑफ B, हे जे प्लॅनेटचं मास आहे B प्लॅनेटचं ते किती आहे ट्वाइस ऑफ फर्स्ट प्लॅनेट A. So this is we can write this answer as thus the mass of the planet B should be twice that of planet A. म्हणजे जो B प्लॅनेट आहे त्या प्लॅनेटचं मास डबल असलं पाहिजे, ट्वाइस असलं पाहिजे कोणापेक्षा, that mass of planet A पेक्षा डबल असलं पाहिजे. Next, the mass and weight of an object on the earth are 5 kg and 49 Newton respectively. म्हणजे रिस्पेक्टिव्हली म्हणजे मास जो आहे ते 5 किलोग्राम आहे आणि वेट जे आहे ते 49 न्यूटन आहे. सो व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून. म्हणजे अर्थ वर दिलेले आहेत व्हॅल्यू 5 किलो जे आहे मास आणि 49 न्यूटन जे आहे 49 न्यूटन जे आहे ते वेट दिलेले आहे. तर या ठिकाणी व्हॉट विल बी देअर व्हॅल्यूज ऑन द मून म्हणजे यांच्या मूनवर जर आपण हेच मेजर केलं तर त्याचं मास किती राहील आणि त्याचं वेट किती होईल त्या वस्तूचं हे आपल्याला विचारलंय. Assume that the acceleration due to gravity on the moon is 1 by 6th of that on the earth. त्यांनी असं सांगितलं की जे ग्रॅव्हिटी आहे ती 1 by 6th आहे ऑन द मून, हे कन्सिडर करायचं. सो वी कॅन राईट सोल्युशन ॲज, सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राईट गिवन डाटा गिवन. सो व्हॉट इज गिवन, मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ हे दिलेलं आहे की मास किती दिलेलं आहे 5 किलोग्राम. यालाच आपण म्हणजे म्हणू शकतो ठीक आहे वस्तुमान 5 किलोग्राम दिलेले आहे. वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ, वेट किती दिलेले आहे 49 न्यूटन. हे आता अर्थ वर दिलेले आहे, सफिक्स वेट सफिक्स ई जे आहे W सफिक्स ई, सो वेट ऑन द अर्थ 49 न्यूटन आहे. दिस इज द मास ऑन अर्थ. नाउ वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून. सो व्हाट इज द वेट ऑन द वेट ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून, इट विल बी 1 by 6 ऑफ द अर्थ, 1 by 6 of the mass of the of the weight of the object on the earth. Wm is equals to 1 by 6 of We. म्हणजे एखाद्या वस्तूचं चंद्रावर जे आहे वजन ते किती असतं, पृथ्वीवर जेवढं वजन आहे त्याच्या 1 by 6 असतं. ठीक आहे, तर याचा यूज करून आपण लिहू शकतो की Wm is equals to 49 जे की गिवन दिलेलं आहे डिवाइड बाय 6 दॅट इज इक्वल्स टू 8.17 न्यूटन. हे झालेलं आहे वेट, म्हणजे ज्या वस्तूचं वेट पृथ्वीवर 49 न्यूटन आहे
तेच जर आपण चंद्रावर बघितलं तर किती येतं 8.17 8.17 न्यूटन एवढं येतं. आणि जर दुसरा प्रश्न विचारला की मास, तर मास काय असतं? मास नेहमी कॉन्स्टंट राहतं. कुठं जरी आपण युनिव्हर्स मध्ये गेलो किंवा कोणत्याही ठिकाणी गेलो तर मास चेंज होत नाही. त्याच्यामुळे आपण उत्तर लिहू शकतो इथं द मास ऑफ ऑब्जेक्ट ऑन मून विल बी 5 किलोग्राम अँड वेट इज 8.17 न्यूटन. 5 किलोग्राम का घेतलं? सिन्स द मास इज इंडिपेंडेंट ऑफ द प्लेस ऑफ ऑब्झर्वेशन. आपण कुठून ऑब्झर्वेशन करतोय या प्लेसवर इंडिपेंडेंट असतं मासची व्हॅल्यू. त्यामुळे मास विल रिमेन सेम and weight will becomes 1/6 of that 49, that is 8.17. Next, an object thrown vertically upward reaches a height of 500 meter. म्हणजे एक वस्तू वर वर्टिकली फेकलेली आहे वर, जी की हाईट कुठपर्यंत गेलेली आहे 500 मीटर एवढा हाईट तिनं रीच केलेली आहे. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी? याची आपल्याला सुरुवातीचा वेग काढायचा आहे. इनिशियल वेलोसिटी काय असेल हे कॅल्क्युलेट करायचंय. हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? म्हणजे या ठिकाणी परत विचारलंय की 500 मीटर एखादी वस्तू आपण फेकलेली ती 500 मीटर हाईट वर गेलेली आहे. आपल्याला त्याचं इनिशियल वेलोसिटी काढायची, सुरुवातीचा म्हणजे किती स्पीडनं आपण ते वर फेकलेले. आणि परत दुसरं काय, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ? म्हणजे काय या ठिकाणी हाऊ लॉंग म्हणजेच या ठिकाणी आपल्याला टाइम कॅल्क्युलेट करायचा आहे की त्या वस्तूला परत पृथ्वीच्या जे आपण पृष्ठभागावर येण्यासाठी किती टाइम लागतो. या ठिकाणी ऍज्युम जी इक्वल टू 10 मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायचं आहे. या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामुळे आपण ज्याप्रमाणे आपल्याला दिलेलं आहे, जर दिलेलं नसेल तर आपण 9.8 वापरू शकतो, पण जनरली दिलेलं असतं तर ते आपल्याला व्हॅल्यू वापरायची. फॉर सिम्प्लिसिटी वी टेक इट एज जी इक्वल्स टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. नाउ so solution we can write in this systematic way. So first case, when ball or when the object thrown upward, for the vertically upward motion of the object we have s equals to 500 मीटर. म्हणजे जे डिस्प्लेसमेंट आहे त्या बॉडीचं वर्टिकल झालेलं आहे s equals to 500 मीटर, हाईट 500 मीटर पर्यंत गेलेली आहे. g equal to -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता हा जो -10 घेतलेला आहे तो का घेतलेला आहे? कारण आपण जो आहे ह्याची वेलोसिटी आहे तो ग्रॅव्हिटी जी आहे तो सेंटरकडे ऍक्ट होत असते आणि आपण त्या ग्रॅव्हिटीच्या विरुद्ध काम करतोय. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला हा जो जी आहे ते -10 म्हणजे वेलोसिटी आपल्याला ऑपोजिशन -10 घ्यावं लागते -g. आणि वेलोसिटी जी आहे फायनल वेलोसिटी ती किती असते 0. कारण तो बॉल काय किंवा जो काही वस्तू आहे ती एका पर्टिक्युलर पॉइंटला जाऊन काय होते स्टॉप होते. स्टॉप झाल्यामुळे त्याची वेलोसिटी जी आहे तो 0 होते आणि त्याला आपण रेस्ट पोझिशन मध्ये आहे असं म्हणतो. सो दिस इज द कंडिशन फॉर द अपवर्ड मोशन. वी टेक g इक्वल्स टू -10. लेट u बी द इनिशियल वेलोसिटी. वी हॅव टू कॅल्क्युलेट द इनिशियल वेलोसिटी आणि आपण u न डेनोट करतो फ्रॉम द थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. आता इक्वेशन ऑफ मोशन जे आहे थर्ड इक्वेशन v स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू 2s म्हणजे फायनल वेलोसिटीचा स्क्वेअर मायनस इनिशियल वेलोसिटी स्क्वेअर इक्वल टू 2as. हे जर इक्वेशन आपण वापर केला आणि याच्यामध्ये जर किंमत ठेवली आहे गिवन डाटाच्या तर इथं काय येतं 0 स्क्वेअर मायनस u स्क्वेअर इक्वल टू 2 -10 इंटू 500. तर u स्क्वेअर इक्वल्स टू 10,000 तर u इक्वल्स टू 100 मीटर पर सेकंड. दिस इज द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट विच कॅन बी रीच ॲट द मॅक्सिमम हाईट ऑफ 500 मीटर. सो दिस इज द इनिशियल वेलोसिटी ऑफ 100 meter per second. Now let t1 be the time taken by the object to reach at the 500 meter height. आता आपण फॉर एक्झाम्पल बघितलं की हा जो टाइम लागतो याला t1 घेतो. ओके, सो इट विल टेक t1 टाइम फ्रॉम हिअर फ्रॉम सरफेस टू that particular 500 meter height. Okay, so from this equation of motion, first equation of motion, v equals to u plus at. Again we can use the final velocity will be 0. 100 minus 10 multiplied by t1. Acceleration will be negative. So t1 equal to 10 seconds. So for vertical motion we have calculate the initial velocity 100 meter per second and time taken to reach at the 500 meter. It will be 10 seconds. म्हणजे आपल्याला हा जो पूर्ण हाऊ लॉंग विल बी ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक म्हणजे एखादा जे वस्तू आहे ती
आपण इथून पूर्णपणे वरपर्यंत जाऊन परत त्याच पोझिशनवर खाली येण्यासाठी जो जेवढा टाइम लागतो तो पूर्ण वेळ आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. हा फक्त एखाद्या वस्तूला वर जाण्यासाठी लागणारा म्हणजे 500 मीटर 500 मीटर साठी जाण्यासाठी लागणारा वेळ आहे. तर आपल्याला डाऊनवर्ड मोशन साठी सुद्धा स्टडी करावा लागेल. फॉर व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन ऑफ द ऑब्जेक्ट distance will be 500 meter, that is displacement. Now it is measured from that highest point 500 meter. Okay, so distance will be 500 meter, but now the object will move in the downward direction, therefore g will be plus 10. आता या ठिकाणी जी आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावा लागेल कारण तो जो ऑब्जेक्ट आहे तो खाली येतोय आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा खाली असते. तर u इनिशियल वेलोसिटी 0 घेतली आपण कारण तो ऑब्जेक्ट आता सध्या रेस्टला आहे. नाउ T2, let T2 be the time taken by the object to come back to the earth from the height of 500 meter. आता T2 म्हणजे तो त्या वस्तूला जे आहे 500 मीटर हाईटवरून पृथ्वीच्या सरफेसवर येण्यासाठी लागणारा वेळ. परत आपण इक्वेशन ऑफ मोशन यूज करणार आहोत. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन या ठिकाणी u इक्वल टू 0 आहे. तर आपण याच्यात ठेवलं तर किंमत जर पुट केल्या याच्यामध्ये, so the 500 equal to 0 plus 1 by 2 into 10 into T2 square. तर T2 equal to 10 seconds. परत एकदा काय आलेले या ठिकाणी जर पूर्ण सॉल्व्ह केला आपण तर T2 is equals to 10 seconds आले. आपण जर T1 काढला होता म्हणजे एखाद्या वस्तूला म्हणजे त्याच वस्तूला जे की आपण सेम प्रॉब्लेम मध्ये बघितलंय की T1 म्हणजे जे आहे एखाद्या पर्टिक्युलर 500 मीटर हाईटवर जाण्यासाठी लागणारा वेळ जो किती आहे 10 सेकंद आणि परत 500 मीटरवरून खाली येण्यासाठी सुद्धा तेवढाच वेळ लागतोय T2 सेकंड्स. सो द टोटल टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू रीच द बॅक टू द अर्थ म्हणजे परत त्या वस्तूला पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यासाठी किती वेळ लागतो तर T1 प्लस T2 दोन्ही टाइम लागतो. तो इट विल बी 20 seconds. सो यू मस्ट राईट दिस आन्सर. फायनल आन्सर, द टोटल टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू रीच बॅक टू द अर्थ विल बी T1 प्लस T2 म्हणजे वर जाण्यासाठी लागणारा प्लस तिथून खाली येण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच किती लागतोय टोटल टाइम जर काढला तर 20 seconds लागतो. सो नाउ नेक्स्ट, अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल and reaches the ground in 1 second. Assuming g equal to 10 meter per second, calculate its speed on reaching the ground and the height of the table. एक जो बॉल आहे तो टेबल वरून खाली पडलेला आहे आणि तो कुठं ग्राउंडला म्हणजे जो आहे सरफेसला ग्राउंडवर जे आहे ग्राउंडवर येण्यासाठी त्याला 1 सेकंद एवढा टाइम घेतो. म्हणजे हाईट जे आहे ते आता टेबलची हाईट असेल. ठीक आहे, त्या हाईटवरून तो बॉल खाली पडलेला आहे. टाइम किती घेतोय 1 सेकंद. सो g इक्वल टू 10 अज्यूम करायचं. कॅल्क्युलेट द स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड अँड द हाईट ऑफ द टेबल. आपल्याला टेबलची हाईट काढायची आणि स्पीड पण काढायची. सोल्युशन, गिवन डाटा t इक्वल टू 1 सेकंड आहे आणि g इक्वल टू 10 मीटर पर सेकंड आहे. इनिशियल वेलोसिटी 0 आहे कारण तो बॉल जो आहे टेबलवर ठेवलेला होता तो खाली पडलेला आहे. सो इनिशियल वेलोसिटी विल बी 0. नाउ युजिंग लेट v बी द वेलोसिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजे ग्राउंडवर पोहोचताना त्याची वेलोसिटी आपण कॅपिटल V कन्सिडर करूया कारण इनिशियल वेलोसिटी u घेतले. नेक्स्ट, दस फ्रॉम इक्वेशन ऑफ मोशन वी हॅव v इज इक्वल टू u प्लस at. जर हे इक्वेशन आपण पहिलं मोशनचा यूज केला, ह्या इक्वेशनचा यूज जर केला तर फायनल वेलोसिटी इक्वल टू इनिशियल वेलोसिटी इज 0, a इज 10 and time will be 1. So this will become v equals to 10 meter per seconds. So this is the final velocity at which the ball reaches the ground. Now the speed of the object on reaching the ground is 10 meter per second. Let the height be the h be the height of the table. Thus from second equation of motion we have जे आहे आपल्याला आता हाईट काढायची टेबलची. तर टेबलची जी हाईट काढताना आपण टाइम जो आहे तो 1 सेकंद लागतोय. त्याची वेलोसिटी जी आहे ती 10 मीटर पर सेकंड आहे. तर या ठिकाणी आपण यूज करू शकतो s इज इक्वल टू s काढायचा. आता हाईट म्हणजेच आपण या ठिकाणी s ut, या ठिकाणी ut म्हणजे 0t प्लस 1/2 at स्क्वेअर जर आपण कन्सिडर केलं तर दिस विल बी हाईट इक्वल टू 0 प्लस 1/2 इंटू 10 इंटू 1 स्क्वेअर म्हणजेच दिस विल बी 5 meter. So height of the table is 5 meter and the final velocity means the velocity of the or the speed of the ball on reaching the ground will be 10 meter per second. So you can write the final answer. Hence the height of the table is 5 meter.
Now next question. The masses of Earth and Moon are 6 into 10 raised to power 24 kilogram and 7.4 into 10 raised to power 20 kilogram. म्हणजे पृथ्वी आणि चंद्राचे मासेस दिलेले आहेत. हे पृथ्वीचं मास आहे 6 into 10 raised to power 24 kilogram आणि 7.4 into 10 raised to power 20 kg हे जे आहे ते चंद्राचं रिस्पेक्टिव्हली दिले. द डिस्टन्स बिटवीन देम इज 3.84 into 10 raised to power 5 किलोमीटर. म्हणजे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधलं त्यांचं मासेस दिलेलं आहे आणि त्यांचं अंतर सुद्धा दिलेलं आहे की 3.84 into 10 raised to power 5 किलोमीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू. म्हणजे या ठिकाणी आता सरळ आपल्याला जो आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याचं आपल्याला यूज करायचं आहे. मास ऑफ अर्थ m1, मास ऑफ मून m2, जे डिस्टन्स आहे ते d दिलेलं आहे 3.84 into 10 raised to power 5 किलोमीटर आणि g ची किंमत पण दिलेली आहे. आपण सिम्पली इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करून ते सॉल्व्ह करू शकतो. सो गिवन यू हॅव टू राईट गिवन डाटा. फर्स्ट ऑफ ऑल मास ऑफ अर्थ दिलेला आहे 6 into 10 raised to power 24 किलोग्राम. मास ऑफ मून it will be m 7.4 into 10 raised to power 22 kilogram. Now g is the universal constant 6.7 into 10 raised to power minus 11 Newton meter square per kilogram square. So distance between the earth and moon हे जे दिलेले आहे ते किलोमीटर मध्ये दिलेले आहे. तर आपल्याला या ठिकाणी याला स्टँडर्ड युनिट मध्ये मीटर मध्ये जर कन्वर्ट केलं तर 10 raised to power 5 किलोमीटरला आपण 3.84 into 10 raised to power 5 into 1000 मीटर याने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ते मीटर मध्ये येतं. आणि जर आपण यूज केला ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे दोन वस्तू मधला मून आणि अर्थ इथे दिले चंद्र आणि पृथ्वी मधला तो हा फॉर्म्युला येईल F equals to G MEM ME म्हणजेच मास ऑफ अर्थ, MM म्हणजे मास ऑफ मून डिवाइड बाय R स्क्वेअर म्हणजे हे डिस्टन्स. युजिंग द व्हॅल्यूज वी हॅव हे जे गिवन डाटा दिलेला आहे तो याचा जर आपण याचा यूज केला तर आपल्याकडे F is equals to 6.7 into 10 raised to power minus 11 हे व्हॅल्यू पुट केलेले आहेत आणि याचं जर कॅल्क्युलेशन आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला F is equals to 20.6 into 10 raised to power plus 19 एवढं भेटतं. म्हणजेच याला जर आपण डेसिमल पॉईंट शिफ्ट केला राईटला जर डेसिमल पॉईंट शिफ्ट होत असेल तर इथं पॉझिटिव्ह म्हणजे एक प्लस होतो. सो 2.0 into 10 raised to power 20 न्यूटन एवढा फोर्स जो आहे चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये लागलेला आहे किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स असतो. हे आपण देऊ शकतो द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटेशन फोर्स नेहमी अट्रॅक्टिव्ह असतो. सो अट्रॅक्शन बिटवीन द अर्थ अँड द मून इज 2.0 into 10 raised to power 20 न्यूटन. या ठिकाणी अशा प्रकारे आपण सोल्युशन लिहिलेलं आहे. हे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहून घेऊ शकता. नेक्स्ट द मास ऑफ द अर्थ इज 6.10 raised to 24 किलोग्राम दिलेला आहे. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन. आता या ठिकाणी अर्थ अँड सन पृथ्वी आणि सूर्यामधलं अंतर दिलेलं आहे 1.5 into 10 raised to power 11 मीटर. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज 3.5 into 10 raised to power 22 न्यूटन. म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील ग्रॅव्हिटेशन फोर्स दिलेला आहे. गुरुत्वाकर्षण बल किती आहे 3.5 into 10 raised to power 22 न्यूटन. व्हेरी लार्ज. व्हॉट इज द मास ऑफ द सन. आता या ठिकाणी आपल्याला रिव्हर्स क्वेश्चन विचारलेला आहे की मास ऑफ द सन काढायचं. म्हणजे सिंपल आहे. आपण मागच्या उदाहरणामध्ये आपण चंद्र आणि पृथ्वीचं मास दिलेलं होतं आणि अंतर त्यांच्यामध्ये दिलं होतं. आपण काय काढलं होता ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला होता. आता ह्या इक्वेशन मध्ये काय दिलेलं आहे पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये काय दिलेलं आहे समजा पृथ्वीचं मास दिलेलं आहे आणि सूर्याचं जे आहे या दोघांमधलं अंतर दिलेलं आहे आणि आपल्याला जो फोर्स सुद्धा दिलेला आहे त्यावरून आपल्याला मास ऑफ द सन काढायचे. सो वी कॅन राईट सोल्युशन गिवन इज द मास ऑफ अर्थ. Now distance between the earth and sun it will be 1.5 into 10 raised to power 11 मीटर. हे मीटर मध्ये दिलेले आहे. Now gravitational force between sun and earth हे पण दिलेलं आहे 3.5 into 10 raised to power 22 न्यूटन. Now using this value, okay, G is the universal constant 6.7 into 10 raised to power minus 11. Now the gravitational force between the sun and the earth can be found out using the formula जो आहे आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे GMS म्हणजे मास ऑफ सन इंटू ME म्हणजे मास ऑफ अर्थ डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन देम म्हणजे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम R स्क्वेअर. जर याला आपण रिअरेंज केलं कारण आपल्याला मास ऑफ सन काढायचं. ठीक आहे. तर मास ऑफ सन विल बी F इंटू दिस R विल बिकम R या ठिकाणी इकडे R इकडे येईल F R स्क्वेअर डिवाइड बाय G मास ऑफ अर्थ.
या ठिकाणी जर व्हॅल्यू पुट केल्या तर आपण याचं कॅल्क्युलेशन करता येतं. मास ऑफ सन विल बी 3.5 into 10 to the power 22 multiplied by 1.5 into 10 to the power 11 square 6.7 into 10 to the power minus 11 multiplied by 6 into 10 to the power 24. या ठिकाणी जर आणखीन एक हे होऊ शकतं की हा जर पॉवर आता 10 to the power minus 11 आहे, जर न्यूमरेटर मध्ये गेला तर हा प्लस 11 होतो. हा 24 प्लस आहे, तो जर न्यूमरेटर मध्ये वर गेला तर तो मायनस होतो. तर या ठिकाणी कॅल्क्युलेशन साठी सिम्प्लिफाय करण्यासाठी एक तुम्हाला सोपं होऊ शकतं. सो this will give result of 1.96 into 10 to the power 30 किलोग्राम. हे जे आहे 1.96 into 10 to the power 30 किलोग्राम एवढं आपल्याला कॅल्क्युलेशन देतं, जे की काय मास ऑफ द सन आहे. द मास ऑफ द सन इज 1.96 into 10 to the power 30 किलोग्राम. You can write down this solution.